मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले. पण या निवडणूक प्रक्रियेच्या आधी 1-2 महिन्यापूर्वी राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरती संशय व्यक्त केला होता. EVM मशीनवरती आणि मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ होतात त्या सगळ्या घोळ, त्याचे पुरावे राहुल गांधी यांनी दाखवले होते एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन. त्याच्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा या EVM मशीन कशा प्रकारे हॅक होतात प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल एका मेळाव्यामध्ये दाखवलं होतं. मला एक प्रश्न पडतो की देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या EVM वरती जर संख्या घेतल्या जात आहेत, तरीसुद्धा सरकार किंवा निवडणूक आयोग EVM मशीनवर निवडणुका घेण्यासाठी का जबरदस्ती करते, हा एक प्रश्नच पडतो कधी कधी. मोठमोठे देश, अमेरिकेसारखे देश, इंग्लंडसारखे देश, त्या देशांमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका लढवल्या जातात. मग आपल्या देशामध्ये सरकार का घाबरते बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला, हा मोठा प्रश्न आहे. एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा, मग त्याच्यामध्ये जो निकाल येईल तो सगळ्यांना मान्य असेल. मतदार याद्यांमधले घोळ, दुबार मतदार, तिबार मतदार, काही लोक मृत झालेले असतात, मेलेले असतात, त्यांच्या नावावरती देखील मतदान होत आहे, असे अनेक पुरावे या सगळ्या लोकांनी दाखवले. इतके सगळे पुरावे असताना मग गंमत बघा, या विरोधकांनी आरोप केले होते निवडणूक आयोगावर, आणि उत्तर कोण देत होतं? भारतीय जनता पक्ष. मग कुठेतरी काळभैरा आहे, त्याशिवाय हे लोक उत्तरं देणार नाहीत. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतायत, उत्तर देतात भारतीय जनता पक्ष. अरे मग तुम्ही जर एवढेच स्वच्छ आहात तर भारतीय जनता पक्षानेही सांगावं निवडणूक आयोगाला की घ्या एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका. कर नाही त्याला डर कसली, घाबरताय कशाला? व्हीव्हीपॅट, याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या EVM मशीनसोबत व्हीव्हीपॅट असायचं, आता ते व्हीव्हीपॅटही काढून टाकले. त्या व्हीव्हीपॅटमध्ये कशा प्रकारे घोळ व्हायचे, बटन दाबल्यानंतर आपल्याला चिठ्ठी दिसायची, दिसणारी चिठ्ठी आणि पडणारी चिठ्ठी वेगळी असायची. अशा प्रकारचं सगळं प्रॅक्टिकल राज ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यामध्ये दाखवलं होतं. पण आता या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तर व्हीव्हीपॅटच काढून टाकले होते. व्हीव्हीपॅटच नाही, तुम्ही कोणतं बटन दाबताय त्याची चिठ्ठी बाहेर येणारच नाही. अनेक घोळ झाले या निवडणुकीमध्ये. एका मतदाराने आरोप असे केले की बटन दाबलं तुतारीचं आणि लाईट लागला कमळाच्या बटनासमोरचा. अशा प्रकारचे घोळ होत आहेत. मग लोकशाही जिवंत आहे की नाही हा प्रश्न आहे. आता हा देश अराजकतेकडे जाण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल ना, लोकांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे आता, त्याशिवाय होणार नाही हे सगळं. केंद्रात या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे ना, या सत्तेचा दुरुपयोग चालू आहे सगळा. जे लोक ह्यांच्या विरोधामध्ये जातात त्यांना ह्यांच्या दबाव तंत्र वापरून ह्यांची लोक ह्यांच्या पक्षामध्ये घेतात. अजित पवारांच्या विरोधामध्ये बैलगाडी भरून पुरावे घेऊन गेले होते देवेंद्र फडणवीस, आणि त्याच अजित पवारांना आज यांनी पक्षात घेतले, सत्तेमध्ये घेतले, मांडीला मांडी लावून बसतात. नरेंद्र मोदींनी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, विषय काढला, एका आठवड्यात अजित पवार यांच्यासोबत सत्तेमध्ये. मग विश्वास ठेवायचा कोणावरती? तुम्ही त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताय, त्यांनाच पक्षात घेताय, त्यांना सोबत घेताय सत्तेमध्ये. मग जनतेला गृहीत धरलं याचा अर्थ लोकांनी. बरं, हे सरकार म्हणते मतदार याद्यांमध्ये घोळ नाही. सरकारमधले जे आमदार आहेत ते आमदार स्वतः मान्य करतायत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत मतदार याद्यांमध्ये. तरीही सरकार ठाम आहे EVM वरती, किंवा निवडणूक आयोग ठाम आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. त्या निवडणूक आयोगाचे जे प्रमुख होते त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की मतदार याद्यांमधले जे घोळ आहे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे, काय उत्तर द्यावं या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी? नाही, आम्ही फक्त याद्या ॲडॉप्ट करतो, याद्या बनवण्याचं काम कोणतरी दुसरंच करतंय. अरे म्हणजे याद्या कोण बनवतंय, याद्यांमध्ये काय नावं ॲड केली जातात, काय नावं काढली जातात, हे निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनाच माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही फक्त याद्या ॲडॉप्ट करतो आणि तो प्रदर्शित करतो. अरे वा, काय प्रकार चाललाय हा सगळा? महाविकास आघाडीच्या लोकांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली EVMच्या विरोधामध्ये, त्यावेळेला त्यांनी तर आरोपच केला डायरेक्ट की भारतीय जनता पक्षाचा एक माणूस निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करतोय. कोणाची नावं ॲड करायची, कोणाची नावं काढून टाकायची, हे सगळं यंत्रणा त्यांच्याकडनं राबवली जाते. निवडणूक आयोग हे सरकार सांगेल त्याप्रमाणे काम करत आहे, अशा प्रकारचा आरोपच केला आहे त्यांनी डायरेक्ट. हे मी नाही बोलत आहे, हे विरोधी पक्षातले लोक बोलत आहेत. पुरावे दाखवले त्यांनी, मतदार याद्यांमधले असलेले घोळ सगळे त्यांनी पुराव्यासकट दाखवलेले आहेत. इतके पुरावे देऊन पण जर निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, सरकारच्या बाजूने जर बोलणार असेल, मग लोकशाही उरली आहे का या देशामध्ये? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे असं म्हटलं जातं, स्वायत्त व्यवस्था आहे ही अशी.
बरं, जे काही प्रकार झाले महानगरपालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले 70 एक नगरसेवक. मग मनसेच्या अविनाश जाधवांनी एक याचिका दाखल केली कोर्टामध्ये. याचिका काय होती की जर EVM मशीनमध्ये नोटा नावाचं बटन आहे तरी पण तुम्ही लोकांना बटन दाबण्याचा अधिकार का नाही दिला, मतदानाचा अधिकार का नाही दिला, डायरेक्ट बिनविरोध घोषित केलं कसं काय? चला मान्य, त्याच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी नाही आहेत, त्याने तर काय मॅनेज केलं, पैसे खायला घातले, दबावतंत्र आणलं, सगळ्यांनी माघार घेतल्या. पण मशीनमध्ये नोटा नावाचं देखील बटन आहे ना. पण लोकांना ठरवू देत ना का त्याला नगरसेवक पदावरती बसवायचा का नाही बसवायचा. लोकांना वाटत असेल तर त्याच्यासमोर नावासमोरचं बटन दाबतील, तर लोकांना तो नको असेल तर नोटाचं बटन दाबतील. तो तरी अधिकार लोकांना द्या. तो तुम्ही अधिकार लोकांचा काढून कसं काय टाकू शकता? हे कुठच्या प्रकारची लोकशाही चालली आहे देशामध्ये? मी म्हटलं ना, हा देश अराजकतेकडे चालला आहे, अराजकतेकडे. हे असंच जर चालू राहिलं ना, हा भारतीय जनता पक्ष या देशामध्ये सगळे छोटे पक्ष संपून टाकेल. फक्त एकच पक्ष उरेल, भारतीय जनता पक्ष. बाकी कोणी राज्यच करायचं नाही देशावरती. ह्यांचा मनमानी कारभार चालू राहील फक्त या देशावरती. यांना वाटलं झाडं तोडायची, हे झाडं तोडत बसणार, जंगलं तोडत बसणार. यांना वाटलं एखादी वन खात्याची जमीन आहे ती उद्योगपतीला घशात घालायची, उद्योगपतीच्या घशात घालणार. वाटेल तो कारभार चालू आहे. आम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली ह्यांना निवडून दिलं तर ह्यांचे काय प्रकार चालू आहेत आज? महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी सक्ती करताय का? गुजरातमध्ये करा, तिथून सुरुवात करा ना. अडवले कोणी? तिथं नाही करणार. महाराष्ट्रातली तपोवनाचे 1850 झाडं तोडण्याचा डाव या सरकारने आखलाय. 400-500 झाडं तोडून टाकली, अजूनही तोडायला घेतली आहेत. राजस्थानमधलं अरावली नावाचं जंगल आहे, पर्वतरांग आहे, डोंगररांग आहे, 1000 एकर जंगल तोडायला घेतले. मग नक्की कुठच्या दिशेने चाललोय आपण? उद्योगपतींच्या साठी म्हणून किती काम करायचं? ह्याला काही मर्यादा? ही जंगलं कसली तोडताय? जंगलं तोडून जागा त्या उद्योगपतीला घशात घालायची, त्याच्याने काय साध्य होणार आहे? निसर्गाचा ऱ्हास करतोय आपण, हेही तुम्हाला कळत नाहीये. देशातल्या प्रत्येक राज्यांचा विश्वासघात यांनी करायला घेतलाय. आज अनेकांना या गोष्टी लक्षात येत नसतील, कदाचित भविष्यात येतील, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आत्ताच सतर्क होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची सत्ता हे लोक राबवत आहेत ना, तडपशाही, पैसे देऊन, धमक्या देऊन लोकांना माघार घ्यायला लावत आहेत, ही कसली लोकशाही हो? इथं दडपशाही, हुकुमशाहीकडे चाललाय देश आपला. EVM सरकारमध्ये हिंमत असेल ना, एकदा फक्त बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊन दाखवावी सरकारने. एकदा कुठचीही निवडणूक घ्या तुम्ही, बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा. तर तुम्ही खरे आहात, लोक खरंच तुम्हाला मतदान करतायत तर तेव्हाही करतीलच की. आणि या बॅलेट पेपरमध्ये जे मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत हे जर संपवायचे असतील ना, तर सरकारने प्रत्येक मतदाराला मतदान कार्डला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावं, कंपल्सरी करावं. जसं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं कंपल्सरी केलं ना, तसं आधार कार्ड पॅन कार्डला वोटिंग कार्ड लिंक करणं हेही कंपल्सरी करावं. त्याच्याने काय होईल? दुबार मतदार हा प्रकारच संपून जाईल. जे डुप्लिकेट वोटर्स येतात तेही संपून जातील. या गोष्टी लिंक असतात आणि त्याला आपले थंब लावलेले असतात. एका माणसाचा एकच डॉक्युमेंट होईल. थंब तर काय वेगळे होऊ शकत नाही, एकच होऊ शकतं. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड ह्यांना बायोमेट्रिक आपली लागली गेली पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळे डुप्लिकेट वोटर्स नावाचे जे प्रकार आहेत ना, सगळे बोगस मतदान, सगळं बंद होईल. सरकारने करावं, मतदान निवडणूक आयोगाने करावं. हे जर खरंच प्रामाणिक असतील तर करतील. माझं आवाहन आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.